गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं. 1 वाजता गणपती बाप्पा आले. 4 वाजले पावणे माझी आंघोळ वगैरे झाली. डोळे कसे झाले. दिवसभर झोप नाही. थोडा वेळ अर्धा तास झोपले असेल आणि परत उठले. पाणी ठेवलं होतं आंघोळीसाठी. आंघोळ वगैरे झाली. सगळे झोपले. भटजी काका येणारे 3 वाजता. आत्ता पावणे 3 वाजले. बघून हे गेले. पप्पांना घरी ठेवलं. त्यांचं आगमन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर हे गेले त्यांच्या मंडळाच्या गणपती बाप्पाचे हे करायला. त्यांना कॉल केला. येतो म्हणत. गणपती बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे ना. सगळे बघा, खूप सुंदर आहे. किती छान, किती छान दिसतात बाप्पा. आता एवढं भारी वाटतंय ना. असं वाटतंय नुसतं बघत बसा बाप्पाकडे. खूप छान वाटतंय. चला आता स्थापना करायची आहे. 3चा टायमिंग दिला आहे. आता भटजी काका कधी येत आहेत काय काहीच सांगता येत नाही. चला आता उगवत पुढे. 3 वाजून गेलेत. माझी सगळी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली, पण अजून पण घरची आलेले नाही आहे. सगळं वाट बघते. आता झोप यायला लागली. तर मस्तपैकी चहा बनवायला ठेवला. हे आंघोळ करतायत. त्यांची आंघोळ झाली की ते थोडेफार मदत करते. तर भटजी किती मस्त येतात. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी एवढाच लेट केला. त्यांची मागच्या वेळेस गेले होते 4 वाजता येतो. भटजी सकाळी 6 वाजता आले. काम करतो. कोणासाठी?
हा आईला मदत. वाव गुड बॉय आहे का? मम्माकडे बघ. कोण आले आपल्या घरी मिंटू? गणपती बाप्पा. बस. ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि पुढील नामपूजनाचा संकल्प. वक्रतुंड महाकाय श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. नंतर श्री गणपतीला हातात 2 तुळशी पत्र आणि पाणी घेऊन नैवेद्याभोवती 2 वेळा गोल पाणी फिरवावे आणि हातातील एक Start.